दरवर्षी चिंचखेड इथं तुलसी विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। या तुलसी विवाह सोहळ्याला पंचक्रोशीतील तसेच नाशिक जिल्ह्यातून लोक उपस्थित असतात। परंतु या वर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे। त्यामुळे या वर्षीचा तुलसी विवाह सोहळा चिंचखेड ग्रामस्थांनी साध्या पद्धतीने छोटा करण्याचं ठरवलंय। 2 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ गोंधळ आणि हळदीचा कार्यक्रम होईल। त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 नोव्हेंबर रोजी सकाळी मांडव डहाळे आणि रात्री 7 वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर तुळशी विवाह सोहळा साजरा करण्यात येणार आहे। तरी चिंचखेड ग्रामस्थांनी या विवाह सोहळ्यास उपस्थित राहावे असं आवाहन करण्यात आलं आहे। चिंचखेडला दरवर्षी मोठ्या उत्साहात तुलसी विवाह सोहळा साजरा करण्यात येत होता। परंतु यावर्षी आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिक संकटात आहेत आणि त्याच अनुषंगाने चिंचखेड ग्रामस्थांनी एकत्र येत या वर्षीचा तुलसी विवाह सोहळा एकदम साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे या वर्षीचा विवाह सोहळा हा छोट्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर। तर 2 नोव्हेंबर रोजी रात्री हळदीचा आणि दिवट्यांचा कार्यक्रम राहणार आहे। 3 नोव्हेंबरला तुळशीचं लग्न विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर लावण्यात येणार आहे। त्यामुळे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि पंचक्रोशीतील भाविकांची आम्ही सर्व चिंचखेड ग्रामस्थ दिलगिरी व्यक्त करतो। यावर्षी जो शाही विवाह तुलसी सोहळा आम्ही स्थगित केला, कॅन्सल केला, त्या वतीने आम्ही क्षमा मागतो।